नमस्कार. मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप मनापासून स्वागत. सोलापूर म्हटलं की ती आपल्याला आठवतं ते म्हणजे पहिल्यांदा एकतर सोलापूरची फेमस शेंगापोळी आणि साता समुद्रापार पलीकडे फेमस असणारा तो म्हणजे सोलापूरचा लांबोटी स्पेशल चिवडा, जो की कॉर्नफ्लेक्स चिवडा आणि शेंगाची चटणी. तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे जी शेंगापोळी आहे सोलापूरची स्पेशल, ती शेंगापोळी कशी बनवायची ते आपण बघतोय. संक्रांतीसाठी स्पेशल हा व्हिडिओ मी बनवलाय. तर आपण संक्रांतीसाठी बरेच जण पुरणपोळी बनवतात किंवा काही जण शेंगापोळी सुद्धा बनवतात. कारण या दिवसामध्ये जे तीळ आहेत ते जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि संक्रांतीसाठी सुद्धा तिळाचा तितकाच मान आहे. तर आपण मस्त अशी तीळ शेंगदाण्याची पोळी बनवतोय. जे काही साहित्य तुम्हाला इथे दिसते याच्या पूर्ण ज्या डिटेल्स आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते, प्लीज चेक करा. आणि जे प्रमाण मी घेतले याच्यामध्ये साधारणतः 30 ते 35 शेंगदाणा पोळ्या बनवून तयार होतात. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये अचूक प्रमाणात ही रेसिपी मी इथे तुमच्यासोबत शेअर केली. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला तर जे गव्हाचं पीठ आणि मैदा घेतला होता तो पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे. आता इथे मी घेतलं होतं 4 ते 5 वाट्या गव्हाचं पीठ आणि त्याच्या 25% मी इथं मैदा वापरलाय. म्हणजे तुम्ही जर 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तर 1 वाटी त्याच्यासाठी मैदा वापरा. बरेच जण काय करतात, बेसन पीठ सुद्धा वापरतात, ते सुद्धा वापरलं तरी चालेल. पण जर तुम्ही मैदा वापरला ना तर जितकं पाहिजे तितकं सारण तुम्ही पोळीमध्ये भरू शकतात, म्हणजे उंडा व्यवस्थित भरता येतो. आता हे जे पीठ आहेत ते चाळून घ्यायचे. तुम्ही दररोज नाही चाळून वापरलं तरी सुद्धा चालेल. व कुठल्याही प्रकारची जेव्हा तुम्ही पोळी बनवताना तर पीठ नक्कीच चाळून वापरा. म्हणजे पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते. थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात अशी वातड वगैरे होत नाही. आता आपण काही शेंगाची पोळी मऊ लुसलुशीत बनवणार नाही आहोत, अगदी खुसखुशीत बनवणार आहोत. त्याच्यामुळे या पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि थंड तेल घातले मी याच्यामध्ये 2 चमचे, जे आपलं रूम टेम्परेचरचं असतं ते. तुम्ही तेलाऐवजी तर तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तुपाने सुद्धा खूप छान पोळ्या अगदी मऊसूत होतील. तर थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. आता पीठ मळताना जास्त करून घट्ट मळा, कारण ते भिजत आपण हे अर्धा तास भिजवणार आहोत. त्याच्यामुळे ते थोडंसं सैलसर होतं. आणि जर तुम्हाला एकदम कडक मस्त खुसखुशीत शेंगापोळी पाहिजे असेल तर पिठाचा गोळा हा घट्टच असायला हवा. हे शेंगापोळ्या बनवताना पीठ मळण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला इथे दाखवते की घट्ट पीठ मळून घ्या. पिठाला छान तेल लावा, परत एकदा 5-10 मिनिटं मळून घ्या आणि छान असं अर्ध्या तासासाठी असंच भिजत ठेवून द्या. आता आपलं गव्हाचं पीठ भिजते म्हणजे कणिक भिजते तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात. आता इथे मी घेतलेत अर्धा किलो शेंगदाणे. आता जी सोलापुरी शेंगापोळी असते ना, तो शेंगदाणा असतो तो एकदम जाड शेंगदाणा असतो आणि तो फक्त सोलापूर साईडलाच मिळतो, पुण्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे जो अवेलेबल आहे मिळतो तो घ्यायचा. आता मी इथं घुंगरू शेंगदाणा घेतला, अगदी बारीक चिवड्यासाठी वापरतात, तो मला मिळाला. जर तुम्हाला जाडा मिळाला तर अगदी बेस्टच. त्याचं जे कूट आहे ना ते शेंगदाण्याचं जास्त प्रमाणात पडतं आणि त्याच्यामधून तेल सुद्धा जास्त रिलीज होतं. त्यामुळे पोळ्या सुद्धा अगदी मस्त होतात, खुसखुशीत. तर शेंगदाणे सुद्धा अगदी गॅस कमी किंवा मध्यम ठेवून छान मस्त खरपूस भाजून घ्यायचे. आता जी शेंगापोळीची चव असते ती तुम्ही हे शेंगदाणे किंवा तीळ कसे भाजताय पूर्ण त्याच्यावर डिपेंड करतं. ती पोळी किती दिवस टिकेल किंवा त्याची चव कशी असेल. त्यामुळे अजिबात गडबड करायची नाही आणि आपला हात जो आहे तो सतत कंटिन्यू हलवत राहायचं. जेव्हा तुम्ही तीळ भाजा किंवा शेंगदाणे भाजताना गॅस लो टू मीडियम ठेवून तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल तीळ किती घेतले? आता इथे मी अर्धा अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत. त्याच्यासाठी मी 1-1.5 वाटी तीळ घेतलेत. पण ते तीळ जर बघितलं तर साधारणतः एक 100 ते 150 ग्रॅम तीळ असतील. एवढे तीळ मी घेतलेत. तीळ सुद्धा छान भाजून घेतले आणि दोन्ही एकत्र मिक्स करून थंड करायला ठेवून दिले. तर थंड झाल्यानंतर याच्यामध्येच मी वेलची घातली. तुम्ही जर वेलची पावडर वापरत असाल तर नक्कीच वापरा. पण याच्यामध्ये घातली तर छान याच्यासोबत बारीक होऊन जाते. आता हे थोडं थोडं करून मिक्सरला वाटून घ्यायचं. याच्यामध्ये सुरुवातीला गूळ अजिबात घालायचा नाही आणि पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर मगच वाटून घ्या, म्हणजे छान त्याच्यामधलं तेल जे आहे ते रिलीज होईल. आता इतकं सारं कूट तयार झालंय पण तरी सुद्धा असं भुसभुशीत दिसतंय. कारण जर जाड शेंगदाणा वापरला ना तर त्या कुटामधून खूप तेल निघतं शेंगदाण्यामधून आणि कूट सुद्धा अगदी असं ओलसर तयार होतं. आता जितके तुम्ही शेंगदाणे घेतलेत तेवढाच गूळ वापरायचा आहे. म्हणजे तुम्ही जर 4 वाटी शेंगदाणे घेतलेत तर 3 वाटी गूळ वापरायचा इथं. आणि शेंगदाणे तीळ मिळून जर 5 वाटी असेल तर कमीत कमी 3-3.5 वाटी इथं गूळ वापरा. म्हणजे शेंगदाण्याच्या जितके शेंगदाणे घेतलेत त्याच्या 70% आपल्याला गूळ वापरायचा आहे. बरोबरीला गूळ नाही वापरायचा. अं, आता गूळ घालून हाताने एकदा मिक्स करून घेतलं आणि परत हे मिश्रण मी एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं. म्हणजे गुळाच्या गुठळ्या निघून जातात. शेंगदाण्याचं कूट आणि गूळ अगदी व्यवस्थित मिक्स होतो
आणि जे सारण आहे ते थोडंसं ओलसर सुद्धा होतं, म्हणजे आपल्याला उंडा व्यवस्थित भरता येतो. आता कणिक सुद्धा छान भिजली. परत एकदा मी मळून घेतली. आता जो लिंबू असतो ना आपला, लिंबा एवढाच गोळा घ्यायचा. कमीही घ्यायचा नाही, मोठाही घ्यायचा नाही. जास्त सुद्धा पसरून पोळी नाही लाटायची किंवा जास्त सुद्धा अगदी कमी नाही लाटायची. मस्त अशी व्हिडिओमध्ये दाखवते तशी त्याची पारी तयार करून घ्या. 2 अंगठ्यांनी छान मस्त पारी तयार करून घ्यायची. आता कशी तुम्ही पारी भरताय त्याच्यावर आतमध्ये सारण किती बसतंय हे डिपेंड करतं. त्यामुळे मस्त छान अशी वाटीसारखी पारी तयार करून घ्यायची. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवले. व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाहीये. आणि सारण घेऊन जितकं बसते तितकं सारण दाबून याच्यामध्ये बसवायचं. कारण आपण पिठामध्ये तिंबताना मैदा वापरलाय थोडासा. त्याच्यामुळे सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि पोळी सुद्धा फुटणार नाही. त्यामुळे जितकं बसते तितकं सारण भरून घ्या. फक्त जे सारण आहे ते छान बारीक करून घ्या. म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गुळाच्या वगैरे गुठळ्या राहणार नाहीत. गुळाच्या गुठळ्या किंवा अख्खे शेंगदाणे राहिले तर पोळी 100% फुटणार. फुटणार म्हणजे काय होतं, त्याच्यातलं जे गुळ आहे ना तो वितळून बाहेर येतो आणि मग आपला जो भाजण्याचा तवा आहे ना तो असा काळपट होतो आणि पोळीला वास सुद्धा लागतो आणि पोळी पटकन करपली जाते. आता जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं सेम उंडा घेऊन सुरुवातीला दाबून घ्या. म्हणजे जे सारण आहे ते अगदी सगळीकडे एकसारखं पसरवून घ्या आणि मगच पोळी लाटायला सुरुवात करा. आता ही शेंगापोळी लाटताना फार अशी अद्दर वगैरे नाही लाटायची. अद्दर अजिबात लाटली तर तुम्हाला ती लाटताच येणार नाही. त्यामुळे थोडीशी प्रेस करून लाटा. दाबून लाटली तर छान लाटली जाते आणि तुम्हाला जितकी पाहिजे तितकी पातळ छान अशी लाटून घ्या. जितकी पातळ तुम्ही लाटाल ना तितकी मस्त आणि खुसखुशीत तयार होते. आणि हे बघा, जसा उंडा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला भरलेला दाखवला, अगदी काठापर्यंत सारण गेलंय. कुठेही पोकळी राहिलेली नाही किंवा रिकामं राहिलेलं नाहीये. तर तवा गॅसवरती गरम करायला ठेवलाय. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले आणि छान पोळी आपण आता शेकून घेऊयात. आता पोळी शेकताना गॅस मध्यम ठेवायचा. सुरुवातीला हाताने उलटवायचं, नाहीतर उलताना उसळून ठेवलं की सुरुवातीला तुमचा तवा खराब होऊन जाईल. आणि तेल किंवा तूप लावून तुम्ही छान पोळ्या शेकून घ्या. आता या पोळ्या 15 दिवस तरी आरामात टिकतात. तूप लावू नका, मी तर सजेस्ट करेन तेलच लावा. कारण तुपामुळे काय होतं, एक वेगळा वास पोळीला लागतो आणि जास्त दिवस नाही टिकत त्या. तेल लावून घ्या, पोळ्या मस्त तयार होतील आणि जास्त दिवस टिकतील सुद्धा. आता छान मस्त दोन्ही बाजूनी खरपूस कलर येईपर्यंत पोळी शेकून घ्यायची. सेम आता दुसरा अजून एक पद्धत म्हणजे अजून एक पोळी सुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते. तशीच कणकेची उंडा पारी करून घ्यायची आणि जितकं बसते तितकं दाबून सारण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. सारण भरल्यानंतर जेव्हा तुम्ही उंड्याचं तोंड बंद करता, थोडीशी जी कणिक आहे ती तोडून बाजूला काढा. तिथे चिपकवू नका सगळी. तर सगळी कणिक तिथे तुम्ही चिटकवली तर काय होतं, पोळी एका बाजूने जाड होती आणि म्हणजे एक अंगू म्हणतो ना आपण तसा प्रकार होतो. एका बाजूने कणकेचं प्रमाण जास्त होतं आणि खाताना सुद्धा ती कुठेतरी वातड लागते. त्यामुळे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्या आणि थोडंसंच पीठ तिथे चिकटवून द्या. आणि सेम तशाच पद्धतीने ही सुद्धा पोळी लाटा. आता अजून एक टिप सांगते, पोळी लाटताना अगदी फार कागदासारखी सुद्धा पातळ करू नका आणि फार जाड सुद्धा करू नका. अगदी मध्यम जाडीची पोळी असावी. मध्यम थोडी पातळ लाटली तरी चालेल. जर तुम्ही फारच कागदासारखी लाटली तर काय होतं, भाजताना गूळ पगळ वितळतो आणि तो बाहेर यायला बघतो. मग पोळी पटकन करपली जाते. आता दुसरी सुद्धा पोळी अगदी छान मस्त तशीच लाटून तयार झाली. अगदी लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतला ना त्याच्यामध्ये त्याच्या डबल सारण बसतं आणि अगदी सगळ्या पोळ्या तुम्ही एकसारख्या बनवू शकता. अगदी कोणी म्हणेल की तुम्ही या साच्याने वगैरे बनवल्यात का काय? इतक्या गोल गरगरीत पोळ्या तयार होतात. सेम पद्धतीने दुसरी सुद्धा पोळी मी छान मध्यम गॅसवरती शेकून घेते. आणि असं नाही की शेंगदाणा पोळी फुगत नाही. शेंगदाणा पोळी सुद्धा अगदी टम्म फुगते. पण तुम्ही जितकी पातळ लाटाल तितकी फुगेल. जाड लाटली तरी सुद्धा फुगेल. पण पातळ लाटली तर जास्त दिवस टिकेल आणि जाड ठेवली तर जास्त दिवस पोळी टिकणार नाही, लवकर खराब होईल. त्यामुळे जशा मी इथं दाखवल्या तशा सेम पोळ्या तुम्ही लाटून घ्या. आता सगळ्या पोळ्या माझ्या जवळ तयार करून झाल्यात आणि मी खाली एक कॉटनचा कपडा टाकलाय. त्याच्यावरती न्यूजपेपर टाकलाय आणि त्याच्यावरती अशा सगळ्या पोळ्या मी पसरवून टाकल्यात. जर याच पोळ्या तुम्ही टोपलीमध्ये टाकल्या तर जशा टाकल्यात तशा त्या वाकड्या होतात. म्हणजे त्या गोल आकार धरत नाहीयेत आणि नंतर एकावर एक ठेवताना सुद्धा प्रॉब्लेम येतो. आता या जवळ-जवळ माझ्या 30 ते 35 पोळ्या तयार झाल्यात. म्हणजे 35च आहेत आणि एकदम मस्त खुसखुशीत पोळी तयार होते. अगदी 15 दिवस आरामात टिकतात. अजिबात खराब होत नाहीयेत आणि तुम्हाला जर कोणाला सणाला आता संक्रांतीसाठी वाण देतात किंवा शिदोरी देतात, तेव्हा आमच्याकडे तर शेंगापोळीच दिली जाते. तर तुम्ही सुद्धा नक्की अशी शेंगापोळीचा उपयोग करू शकता. म्हणजे कोणाला शिदोरी वगैरे द्यायची असेल तर. आणि या पद्धतीने जर बनवल्या तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवायला असाल तर अजिबात पोळी चुकणार नाही. परफेक्ट प्रमाणामध्ये पोळी तयार होईल.
तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका.